आणि मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट सन्माननीय प्रवीणदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन आपण सन्मानित करणार आहे. बघा काय क्षेत्ररक्षण. बघा काय क्षेत्ररक्षण केलं होतं सोमनाथ यांनी. सोमनाथ कुठेतरी नाव वारंवार घ्यावं लागेल. बीवी एकलव्य संघाच्या तोंडाने सुद्धा असेल की काय क्षेत्ररक्षण केलं सोमनाथ यांनी आणि क्षेत्ररक्षणाच्या जीवावर खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळणं खरं मोठी गोष्ट. सर्वांनी टाळ्या वाजून त्याचा पुरस्कार मारायचा आहे कारण की एक क्षेत्ररक्षकाला मॅन ऑफ द मॅच मिळणं चांगली गोष्ट असते सामन्यामध्ये. की जिकडे बॉक्स क्रिकेटमध्ये विचार केला तर क्षेत्ररक्षक ही भूमिका खूप जास्त असते कारण की एखादा चौकार जर का मिस फील्डने सुटला तर कुठेतरी सामन्याचं चित्र बदलू शकलं असतं. पण सोमनाथ सज्ज होते आणि एकही चौकार सोडला नाही. 7 ते 8 चेंडू त्यांनी पकडले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. येस नक्की दर्शवलेलं आहे सोमनाथ यांनी की संपलो नाही संपणारही नाही फसलो नाही फसणारही नाही आणि कितीही तुफान येऊ दे किती वादळ येऊ दे थांबलो नाही मी थांबणार नाही. कारण त्याला टार्गेट केलं होतं. प्रत्येक फलंदाज त्या ठिकाणी मारवते. जवळजवळ 5 ते 6 चेंडू त्याच्यापर्यंत गेले होते आणि ते 5 ते 6 चेंडू त्यांनी अडवलेले आहेत. नक्की त्याचं उदाहरण निश्चित आपण त्या जोरावरती आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाते. नक्की सर मैदानाच्या आतमध्ये युद्ध जितकं कठीण असताना सर विजय तितका सुद्धा गोड असतो. कारण त्याने अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघ सोमनाथच्या क्षेत्ररक्षणाने प्रभावित झाला असेल आणि संघ सुद्धा खूप खुश असणार. दरम्यान अक्षय इलेव्हन संघाला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये कर्णधार पाठवा. अक्षय इलेव्हन संघ आपला कर्णधार पाठवा प्लीज. चला आपल्या पाटील नेटवर्कचे या ठिकाणी फॉलोअर्स या ठिकाणी अजून वाढलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी कॉल दिला होता त्या ठिकाणी 25-30 फॉलोअर आज वाढलेले आहेत. अशीच वाढ होऊ देत आणि नक्कीच येत्या दिवसामध्ये पाटील नेटवर्क्स हा युट्यूब चॅनल आपल्या जगभरात प्रसिद्ध होईल. त्याला सामन्याच्या दिशेने गोळ्याची मार होती. ऋषी आणि बाबा इलेव्हन संघाचा श्री गणेश झाला एकेरी धावेने. यशची रक्षक यांनी स्टेपचा कुठेतरी कॉल दिला होता. दोन्ही चेंडूचा खेळ झाला. धाव प्रकार धावा 1. पुन्हा एकदा सुनील ऑन स्ट्राईक त्याची मार होती. ऋषी पाटील आतापर्यंत खूप चांगलं पहिल्या षटकाला पुन्हा एकदा फुल टच चेंडूला फक्त पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला हलक्या हाताने. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 2. पुन्हा एकदा प्रत्येक स्ट्राईकवरती याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट तुम्ही सुद्धा पाहू शकता. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 2. पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने सिंगल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 3. पुन्हा एकदा ऑफ साइडला घेऊन काढला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 4. मग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आई-एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई-एकविरा प्रीमियर लीग प्रथम स्पर्धेचं आयोजन केलं आहे. रचित पाटील यांनी ग्राउंडसाठी आणि स्पर्धेसाठी खूप चांगलं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचा विचार केला तर बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर आपण सायकल पाहू शकता आणि LED TV आपण स्मार्ट LED TV पाहू शकता. मॅन ऑफ द सिरीज कोणता खेळाडू असेल नक्की याच्या संडेला आपल्याला समजेलच की कोण बॉलर आहे कोण बॅट्समॅन आहे जो सायकलवरून घरी जाणार आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज कोणता जो खेळाडू असेल जो ISPL ची स्पर्धा या LED TV वर बाहेर. षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलका होती धावा 5. गोलंदाजी मार होती योगेश मोरे. आपल्या संघासाठी दुसऱ्या षटकात झाला. बघा कुठेतरी वाईट सोडण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती धावफलक संत गतीने थांबवला गेला. 5 वरती धावफलक. पुन्हा एकदा ऑन साइडला गेला.
अंपायर अरे बघा काय घडलं, धावचीची संधी होती, गणेश यांनी चेंडू पकडला होता. लागलाय का? लागलाय हिट नाही दिसत नाही त्या मनाला बोल. हा लागलाय डायरेक्ट हिट असेल तर हिट लागलाय. धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसतो एक मोठा आग्रा. होताना दिसला आपल्याला प्रतीक सारखा एक मोठा खेळाडू मागे होताना दिसला. धावफोल करत ती धावा मात्र 5. बघा आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा करत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने घेऊन काढला. कुठेतरी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट्समॅन कुठेतरी बेट होताना निर्धाव चेंडू दिसला. बघ आतापर्यंत योगेश मोरे यांचा विचार केला खूप सुंदर षटक हाताळले. 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळला आणि फक्त 1 धाव खर्च केले 4 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटवर मारायचा प्रयत्न, आयुष काळे यांनी सूझबूझ दाखवली आणि सरळ खालती वागले आणि चेंडू पिवळा. बघा काय सुंदर षटक हाताळलं. आतापर्यंत फक्त 5 चेंडूमध्ये 1 धावा खर्च केला. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना करण आल्या पावले आपल्या मला मागे जाताना दिसले. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. अखेरकार षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा मात्र 7. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे मार्फत सुमधुर संगीत. चला 15 मिनिटाचा अवधी सुद्धा आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची, थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजी मार होती रोहन पलांडे. आतापर्यंत 3 सामन्यामध्ये खूप प्रभावित केलं होतं या गोलंदाजांनी. तिसरं षटक हाताळताना पुन्हा एकदा रोहन यांनी हलक्या हाताने घेऊन काढला. धावफलक धावा 8. पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढला. स्वतः रोहन बॉलवरती जाताना आता मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर रोहन वर्सेस रोहनची बॅटल आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 9. कुठेतरी बाबा 11 या संघाचा विचार केला तर धावफलक खूप संत गतीने चालू आहे. घेर टाकावा लागेल, धावफलकाची स्पीड थोडीशी वाढवावी लागेल. धावफलक धावा 11 9. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आयुष. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ आहे. धावफलकावरती धावा 10. 10 रन ऑन बोर्ड. बघा आयुष याच्यासाठी पारितोषिक आहे. आयुष यांनी जर का डाय मारून चौकार अडवला तर सौरभ बेरजगावकर यांच्याकडून 100 रुपये प्रत्येक डायसाठी असणार आहेत. वाईटचा कॉल होता नॉन स्ट्राईक हँडवरती. गण्या बघा गणेश थोडेसे फास्ट आले होते. कुठेतरी फलंदाजांना थोडेसे लूज झाले होते. त्यांना कुठेतरी गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवली. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 11 11. पुन्हा एकदा पुढचा चेंडू साहिल जाधव आज ऐकणार नाहीये. खऱ्या अर्थाने साहिल जाधव या खेळाडूचं खूप कौतुक करायला लागेल. मागच्या सामन्यामध्ये जे 2 चौकार त्यांनी अडवले होते जयसाई विरार या संघासमोर खऱ्या अर्थाने खूप वाखाणणे जोगे ते चौकार होते. आता सुद्धा मैदानाच्या तुम्ही दाखवून देताना की का वारंवार नाव घ्यायला लावतात. एक सुंदर क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण प्रभावित केलं असेल त्या लिस्टमध्ये साहिल जाधव या खेळाडूचं नाव टॉप वरती असेल. शेवटच्या चेंडू मार्गस्थ धावफलक धावा 12.
मैदानाच्या नो चेंडू आणि चेंडूला नोचा पुरेपूर फायदा. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. कमॉन डीजे. फरक कुठे पडणार. जे धाव फरक 12 वरती होतं लगेच 5 पुढे सरकला आणि बॉल टू बॉलचं इक्वेशन झालं. नो चेंडू त्या नो चेंडूला सुनील यांनी पूर्णपूर फायदा घेतला. पुन्हा एकदा बघा सूजबूज बरोबर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दाखवली. धाव फलक 18. षटकाच्या समाप्तीनंतर देऊया एकदा डीजेला संधी. अकरा धावा मारल्यात. गोलंदाजी मार होती रोहन मांडवकर. आम्ही लोकांच्या हृदयावर प्रेम करतो. बाकी सगळी जलनेवाली दुवा. चला सामन्याच्या दिशेने 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 2020. कुठेतरी सुनील यांनी बाबा 11 या संघाला या सामन्यामध्ये बॅक केलं जे संत कधी चालू होते. पुन्हा एकदा ऑन साइडला केल्याचा प्रयत्न गणेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता सुनीलला सुद्धा माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये आता थोडे मोठे फटके खेळावे लागतील कारण की धावफलक आहे जे संत गतीने चालू होते त्या रोहनच्या 9 चेंडूवरती प्लस केलं चौका. पुन्हा एकदा बघा सूजबुजरा चांगला चेंडू आला. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढलं. सिंगलला फक्त कट केलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 21. पुन्हा एकदा रोहन वर्सेस रोहनची बॅटल मैदानाच्या आतमध्ये. बघा रोहन मांडवकर असा विचार केला तर आत्ताच बॅक झालाय. पहिला सामना असेल आजच्या दिवशी मैदानाच्या आतमध्ये. काय चित्र. स्ट्राईकवर जाण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होताना दिसतोय. पंचांचा निर्णय असेल. धावफलक धावा 21. बघा ज्या तिसऱ्या षटकामध्ये धाव जास्त आला होता 11 त्याला कुठेतरी थांबवलं गेलं कारण की या 5 चेंडूमध्ये फक्त रोहन मांडवकर यांनी 3 धावा दिला. म्हणजे खऱ्या अर्थाने रोहन आपण एका सामन्यामध्ये 3 ठिकाणी रोहन बघतायत. शेवटचा चेंडू मार्ग असतो. धावफलक धावा 21. बॅकफूट लावून हलक्या हाताने खेळून काढला कारण की चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढला. अखेरकार इनिंगची समाप्ती 22 धावा धावफलकावरती. एक 23 धावेचं आव्हान होत असेल स्वरूप 11 या संघाला. चला नेक्स्ट मॅचचा कॉल होता जय साई विरार विरुद्ध कृष्णा 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. जय साई विरार विरुद्ध कृष्णा 11. चला स्वरूप 11 दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाडायचे आहे. साहिल जाधव आणि गणेश यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. चला जयसाई विरार कर्णधार आलेले आहेत. कृष्णा 11 कर्णधार टॉस्को बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. ओमकार
यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक घेणार आहोत. मेनू दबा मेनू 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 दबा मेनू यातून अक्षय 11. चला सामन्याच्या दिशेने होते. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी पहिल्या चेंडूवरती क्षेत्राच्या पुढे होता सुनील यांनी गणेश यांच्या यष्ट उद्ध्वस्त केल्यात. कमांड डीजे थँक्यू डीजे. 18 चेंडू आणि 18 धावा गोलंदाजी मार गर्दी आयान सामना करतील योगेश मोरे. ऑफसाईडला हलक्या हाताने खेळला. बघा 17-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोणत्या संघासाठी इथून खतरा निर्माण होणार आहे आणि कोणता संघ विजयाच्या दिशेने जाईल. बाबा 11 का स्वरूप 11 दोन्ही संघांसाठी बघायला गेलं तर ही महत्वाची मॅच असणार आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट. धावफलक धावा 7. 2 चेंडूंचा आतापर्यंत केज आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. 3 चेंडूचा केज आहे. सामन्याच्या दिशेने ओळख 15 चेंडू आणि 15 धावेची गरज असणार आहे. स्वरूप 11 या संघाला का 15 मध्ये 15 धावा डिफेन्स करू शकतो बाबा 11 या संघ, कारण की मागच्या मॅच मध्ये विजयी पद घेऊन आता या मॅच खेळण्यासाठी सज्ज आहे बाबा 11. बॅकफुट लावून मारायचा प्रयत्न फक्त हलक्या हाताने चेंडू टिकला झोन मध्ये. मग या सामन्यावरती खऱ्या अर्थाने विचार केला तर जयसाई विरार संघ सुद्धा आवर्जून वाहत असेल, कारण की स्पर्धेमध्ये स्वतःला बनवून ठेव हा सामना. पुन्हा एकदा स्टेट सेरीचे मारण्याचा प्रयत्न. चेंडू वाढलाय. येस येस पंचांचं पोट हवेत. एक मोठा आदरा धावचिच्च्या रूपात योगेश मोरे बॅक टू द डगआउट. एक मोठा आदरा धावचिच्च्या रूपात योगेश मोरे आपल्याला बॅक टू द डगआउट जाताना दिसत आहे.
आता कुठेतरी बाबा 11 हा संघ सुद्धा कमबॅक करणं जाणतो आणि मैदानाच्या तुम्ही दाखवूया बघा जसा धावचीच्या रूपात गडी वाद होताना दिसला तसं जयसाई विरारच्या डगआउट मध्ये सुद्धा आपल्याला आवाज येताना दिसलेला तो डगआउट सुद्धा त्याच जल्लोषाने मैदानाच्या आतमध्ये येईल का पुन्हा एकदा भिरकाव देण्याचा प्रयत्न चेंडू वाढलाय अँड निर्धाव चेंडूची सांगता प्रत्येक डॉट स्वरूप विलेसाठी धोक्याची घंटा आहे अखेरकार षटक संपलं 9 वरती षटक थांबलं गेलं घेऊया ब्रेक देऊया एकदा डीजेला संधी शकता असणार आहे फिरोज गोलंदाजी मार वरती एक अनुभवी गोलंदाज म्हणून बाबा 11 कडून त्याच्याकडे पाहिले जायचे असा फिरोज आणि बॅटिंग अँड वरती विचार केला तर रोहन मांडवकर आजच्या दिवसातील पहिलाच सामना खेळत असतील अति जबाबदारी आले जे शेवटच्या षटकामध्ये रोहन यांनी करून आता फलंदाजीमध्ये सुद्धा तेच करत आहे तिसरा आणि इम्पॉर्टंट षटक सामना कोणत्या दिशेने जाईल या षटकावरती अवलंबून असेल 12 चेंडू आणि 14 धावा पहिल्या चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला विरोध आणि मैदानाच्या मध्ये काय घडले रोहन आणि साहिल एकमेकांच्या समोर आले असते जर का डायरेक्ट हिट असती तर कुठेतरी पंचांकडे दात मागितले असते धोक्याची घंटा कुठेतरी स्वरूप 11च्या डगआउट मध्ये असती तर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय एकीने धावफलक पुढे सरकताना 1-0 10 रन ऑनफोर्ड 11 चेंडू आणि 13 धावा साहिल यांनी हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट एकीने धावफलक पुढे सरकतं बघा 11 बघा सिंगल तितक्यात महत्वाचा आहे मोठा फटका कोणत्या षटकात तो मोठा फटका येईल कोणता खेळाडू मोठा फटका एक्झिक्यूट करेल आणि मैदानाच्या आतमध्ये फिरोज यांनी यष्ट उद्ध्वस्त केल्या रोहन मांडवकर बॅक टू द पवेलियन बॅटर शुभम शंभू मैदानाच्या आतमध्ये होता बघा 24 चेंडू मध्ये 23 धावा चेस करताना स्वरूप 11 संघ कुठेतरी सामन्यामध्ये मागे जाताना दिसते शंभू यांनी पहिल्या चेंडूवरती टिकलर मध्ये टाकून काढले बघा धावफलक धावा 12 8 चेंडू आणि 11 धावा ही मॅच कुठे होती 24 चेंडू आणि 23 त्या सामन्याला बाबा 11 या संघाने 8-11 वरती आनंद ठेवला बघा स्वरूप 11 संघ कुठेतरी सामन्यामध्ये मागे जाताना दिसत आणि बाबा 11 कमबॅक आणि मैदानाच्या आतमध्ये जिकडे मागे जातानाचा उल्लेख केला फिरोज यांची थोडीशी दिशा चुकली गेली चेंडू डाव्या यष्टीच्या खूप बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होतात या अतिरिक्ताने थोडस मनोबल गोलंदाज सुद्धा खचलं जाते आणि मैदानाच्या आतमध्ये धावफलकार धावा 13 पुन्हा एकदा चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढला तिसऱ्या षटकाळी शेवटचा चेंडू मार्ग असता धावफलकार धावा 14 आणि विजयासाठी धावांची गरज असणार 7-9चं इक्वेशन पुन्हा एकदा हाताने घेऊन काढलं अखेरकार षटकाची समाप्ती शेवटच्या षटकाआधी इक्वेशन पाहूया 6-8चं इक्वेशन असणार आहे स्वरूप 11 का बाबा 11 कोणता संघ पण या सामन्याला जो संघ आवर्जून बघत असेल तो जयसाई विरारचा संघ घेऊया ब्रेक देऊया डीजेला संधी मयूर आपल्या संघासाठी शेवटचा आणि या स्पर्धेतलं आपल्या संघासाठी महत्वाचे षटक 6-8चं इक्वेशन शुभम पहिला चेंडू भिरकावून दिलाय सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या बाजूला षटकार आला येणारे 5 चेंडू आणि 8चं समीकरण बघा सर सामना कोणत्या दिशेने 24 चेंडू आणि 23 सर सामना होता आता सामन्याचा विचार केला तर 5-8चं समीकरण आणून ठेवले स्वरूप 11 या संघासाठी नक्कीच मॅच क्रुशल झालेली आहे आता 15 स्वरूप 11 संघासाठी त्यामध्ये टॅपच्या सहारे मारला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो वेगाने त्या चेंडूला अडवतो फेकतोय एक धाव कंप्लीट केली जाते आता मात्र
4 चेंडू 7 धावांची गरज. मागच्या सामन्यासारखाच हा सामना झालेला आहे. निश्चितच आता मात्र एक चौकारची गरज असेल. तो एक चौकार साहिलच्या बॅटमधून येईल का यावर तिचं लक्षात नाही. चौकार आता निश्चितच या ठिकाणी सोडपिलो संघ निष्ठेचा श्वास घेईल. आता मात्र एक चाकावरची दिशेला फेकी झालेली आहे. पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. पंच तटस्थ आहेत. नक्कीच काही कळलेलं नाही मिळत आहे. थर्ड अंपायर रेफर केला गेलेला आहे. फेकी आली त्यानंतर यष्टीला लावलं गेलं आणि त्यावेळेस एकमेशर मैदानाच्या आतमध्ये होतं स्वरूप 11 या संघासाठी. पण आता सामन्याचा विचार केला तर 3 चेंडू मध्ये 7 धावा इतक्याशा सोप्या नसणार. 24-23 होता सामना. कोणी विचार केला होता का बाबा 11 संघ 3-7 वर जाणार. ऋषी पाटील पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये स्वतःला इतकं झोकून दिलं की कंट्रोल करता आलं नाही. लव आजकाल मधला ट्विस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवाजकडे चेंडू गेला. नवाजने या ठिकाणी टाइम आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू गेला सीमारेषे पार. आता मात्र समीकरण थोडंसं कमी झालेलं आहे. हलक्या हातीने ढकललेला आहे चेंडूला आणि टिकला झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव भेटू शकेल चेंडूवरती. शेवटचा चेंडू असेल. या एक चेंडू मध्ये 2 धावा करायच्या. एक चेंडू मध्ये 2 धावा करायच्या स्ट्राईक वरती. आता मात्र रोहन येतोय. रोहनच्या बॅटीतून ती धाव येईल का? रोहनच्या बॅटीतून एक चौकार मारण्याची अपेक्षा आहे किंवा या ठिकाणी गोलंदाज चुकी करेल का यावर तिचं लक्ष असेल. गोलंदाजला काय करायचं आपला चेंडू हा चांगल्या पद्धतीने हाताळायचा आहे आणि फलंदाजाला काय करायचं आहे की या चेंडूवरती चौकार मारणं गरजेचं असेल. जर चौकार मारला तर आपले विपुल पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चौकार गरजेचा आहे. सोरपिलन संघासाठी तो येईल का? ड्राईव्ह केलेला आहे क्षेत्ररक्षकाकडे चेंडू. फेकी आली. रनआउट रूपाने गडी बाद. बाबा 11 संघाने 23 धावा डिफेंड केलेल्या आहेत. प्रमुख जो मेन खिलाड़ी है मिस्टर सुनील